तर मित्रांनो, आपले स्वामी कसे दिसत असतात? आपण फोटोत त्यांना पाहतोय तसे दिसत असतील का? तर समकालीन भक्तीमध्ये केलेल्या वर्णनानुसार स्वामींची उंची अंदाजे 7 ते 7.25 फूट इतकी होती। त्यांच्या पादुकावरून आपल्याला हे सहज लक्षात येते। त्यांची नक्की कापायला येणारा नाभी नेहमी सांगत असे की स्वामींची नक्की इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्या इतकी, ती हातानेही तुटत असत। स्वामींची पावले लोण्याहूनही मऊ, त्याच्यामध्ये हाडे आहेत की नाही हे समजत नसे। स्वामी चिखलातूनही चालले ना, त्यांची पावले लखलखीत स्वच्छ असत। त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्यासारखे, जणू सारे ब्रह्मांडच मावेल त्यात। स्वामींची त्वचा खूप निखळ आणि कोमल होती। आपले स्वामी मनाचे राजे होते। कित्येक दिवस आंघोळ करत नसत, पण कधी कधी दिवसातून 4-4 वेळा आंघोळ करत असत। तरीही स्वामींच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध येईल। स्वामींना सकाळी उठल्यावर ना गोड खायला आवडत असे। त्यामध्ये कधी खीर, मसाले दूध तर कधी पनीर असत। स्वामींची ही जेवणाची तरा तर खूप निराळी होती। स्वामी कित्येक दिवस, कित्येक महिने जेवण करत नसत, ते पाणी सुद्धा घेत नसत। पण कधी कधी त्यांना इतकी भूक लागायची की एका दिवशी ते शेकडो भाकऱ्या खात। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत 10-12 बायका फक्त चुलीपुढे भाकऱ्या करायला बसत। कधी कधी स्वामी दुसऱ्याच्या दारासमोर जाऊन जेवण घाल ग माई असे म्हणे, पण घरच्या माईनं वाढलेलं जेवण तिथेच गाईला घालत। स्वामी जेवायला बसत तेव्हा त्यांच्या ताटामध्ये गाई कुत्री येऊन जेवत। स्वामीही त्यांना प्रेमाने घास भरवत। असे होते आपले स्वामी। गोपाळकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकारी यांनी स्वामींना याची देही याची डोहा पाहिलेला आहे आणि स्वामींवरती त्यांनी बरंचच लिखाण देखील करून ठेवलेलं आहे, बराचसा दिनक्रम देखील करून ठेवलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ अनेक स्वामी भक्तापर्यंत शेअर करा, त्यामुळे त्यांना देखील कळू दे की आपले स्वामी कसे होते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।